दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपली आज पुसेगाव हिंद केसरी एक 9व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला रायफल आज मुंबईमध्ये आहे आणि आज या पिसारू पाठीमध्ये एक त्याची बिंजोर होणार आहे. त्याविषयी सांगा थोडी माहिती आम्हाला. नक्कीच आज माझा लाडका रायफल 10-10 माझाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका रायफल आणि पुशेगाव हिंद केसरीमध्ये 9व्या क्रमांकावर पटकवलेला मान असा रायफल आज मुंबईमध्ये येत्या 3 तारखेला मी उतरलेला आहे मुंबईमध्ये. आणि नाव सोडल्यानंतर माझे परममित्र रुपेश पाटील तोंडरेकर यांनी आमच्यावर म्हणजे मैत्रीपूर्वक आम्ही दोघांच्या मतानुसार हा विषय घेऊन की जर प्रत्येक वेळेस जर आपण इतरांची गाड्या काढण्यापेक्षा आपण आपल्या जर एका संबंधित आपण गाडी जोडली तर तुम्हाला कसं वाटतं, या हिशोबाने आम्ही ही गाडी जुळवलेली आहे. आणि तोंडरेकरांच्या वस्त्राबरोबर आमचा एक सांगून आमची गाडी जमलेली आहे. नक्कीच ना, आज आपण या शर्यती प्रेक्षकांसाठी कुठे ना कुठे एक मैत्रीच्या शर्यती मुंबईमध्ये दाखवतो, तर त्याविषयी काय सांगाल? नक्कीच मैत्रीपूर्वक म्हणजे पण संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील बैलगाडा मालक सर्व आपले मित्रच आहेत. आणि हा विचार जर केला आपण का हा मित्रांबरोबर कसे आपण शर्यती करणार, तर आपल्या या शर्यती ग्रुप मधून आपल्या शर्यती होणार नाही, मग आपल्या मुंबईमध्ये शर्यती होणार नाही. तर प्रत्येक जण मित्र आपला हा मित्रच आहे, आपला हा शत्रू नाही किंवा दुश्मन नाही. आणि मैत्रीपूर्वक प्रत्येक जण हल्ली शर्यत करत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा एका दोन्ही खूप जवळचे मित्र आहेत. तर प्रत्येक जण मैत्रीपूर्वक हा शर्यत नाव टाकतोच, पण आम्ही खऱ्याखोर आम्ही मित्र आहोत. आणि एकदम मता जुलून आम्ही हा पहिरा आमचा दोघांचा म्हणजे गाडी जुळवलेली आहे. फक्त एक एक बैल सांगून एक आहे. एक बैल सांगून आहे. आणि नक्कीच मित्रांनो बघा, कुठला बैल असेल तो मला पण माहिती नाही, दादांना पण माहिती नाही. त्यांचे जे नियोजन करतायत त्यांना माहिती असतो आणि तो आपण मैदानामध्ये आल्यानंतर आपल्याला माहित पडलं कुठला बैल आहे. रायफल विषयी काय सांगाल? आज अखंड महाराष्ट्र गाजवतोय तो. नक्कीच आदत वयात घेतलेला हा माझा रायफल म्हणजे आदत वयापासूनच आम्हाला एकदम गुलालात ठेवलेला आहे. प्रत्येक ज्या अड्ड्यात जाईल त्या अड्ड्यात आम्हाला गुलालातच ठेवलाय. गेल्या आम्ही आदत घेतले असताना आम्हाला एका दीड महिन्यामध्ये मुंबईमध्ये ज्यावेळेला उतरला त्यावेळेला आम्ही 13 शर्ती केल्या होत्या. नंतर आम्ही पुन्हा लगेच घाटावर पाठवला, तर प्रत्येक अड्ड्यात तो गटाला थांबत असत, सेमीला थांबत असत, म्हणजे फायनल पर्यंत थांबायचा. पण ते असंच 1-2-3 आमच्या फायनली गेल्या. बाकी बरेच आता जवळजवळ एका दीड महिन्यामध्ये आम्ही 9 गट खेळलो. 9 गटामधून आम्ही 7 गटाला म्हणजे याला थांबलो आम्ही, 3 फेऱ्यामध्ये फायनलला थांबलो. नक्कीच ना, आता मागं पण एक त्याचा कुठलातरी तिसऱ्या क्रमांकाचा. वडकीच्या मैदानात आम्ही 3रा क्रमांक केला. तर आतापर्यंत याच्या बाईक किती झाल्या मग? याच्या बाईक आता ही 4थी बाईक झाली. आणि 6 आमचे इतर म्हणजे पैशानुसार आम्ही त्या बक्षिशा मिळाल्या, ट्रॉफ्या झाल्यात. नक्कीच ना, हा रायफल जसं आपला 3 फेऱ्याची मैदानं गाजवतो, अशीच एक प्रेक्षकांना अपेक्षा आहे की हा बिंजोर पण गाजवावा. नक्कीच आम्हाला पण अपेक्षा तीच आहे आणि प्रेक्षकांना अपेक्षा आहे की आज सकाळपासून काल रात्री आमची गाडी जोडली, पण प्रत्येक ठिकाणी हाच हाहाकार चाललाय की रायफलची गाडी जमली. आणि गाडी आणि समोरची गाडी सुद्धा चांगली गाडी आहे. त्यांची त्या गाडीची आणि याची गाडीची तुलना करून बरेच प्रेक्षकांनी वरती उचलून युट्यूब चॅनल असेल, मीडियाला खूप म्हणजे त्यांनी हे केलाय का मोठी एक गाडी जमले. पण ही गाडी आमची, मी प्रेक्षकांना सांगेल, सर्व महाराष्ट्रातील माझे मित्र वर्गांना सांगेल की मैत्रीपूर्वक शर्यत आहे आणि याच्यावर कोणी भयच घालू नये. किंवा जरी आमच्या याच्यामध्ये कोणी हार जीत हो, तरी आम्ही सगळ्यांना आम्ही जिंकलो असे समजून जाऊ किंवा प्रत्येकाला आनंद घेता येईल आणि त्याही आनंद घ्यावा. मी जिंकले तर मी थोडा शॉर्टकट आनंद घेऊन आमचा आनंद व्यक्त करावा अशी मी त्यांनाही सांगू शकतो की थोडक्यात करून कुठेतरी राग रोष येईल असं करू नका. नक्कीच ना, कारण मी पण बघतो आता भरपूर दिवस आपले बिंजोर चाललेत ना, खूप चांगले संबंध आपल्या बिंजोर मध्ये होताना दिसतात. आज विरोधात बैल पळवला तरी उद्या पायऱ्यात दिसतो तो बैल. तर आपला काय विचार आहे या विषयावर? नक्कीच एक आदर्श घेण्यासारखं म्हणजे आता आपण एक राहुल भाई पाटीलचं बघतोय. कारण का निंबाळकर सरांबरोबर खेळ खेळत असताना सुद्धा त्यांनी मैत्रीपूर्वक म्हणून एक पैरा सुद्धा त्यांनी जुळवलेला आहे. आणि आज त्यांचा जो सुंदर तो राहुल भाई पाटील यांच्या रणवीर राहुल भाई पाटील यांच्या नावाने पळत आहे. म्हणजे ज्यांच्याशी त्यांनी विरोधक शर्ती केल्या त्या तोच पैरा त्याच्याने पळतो, त्याच्या नावाने पळतोय. हे त्यांचं जर आदर्श घेतलं प्रत्येकाने, तर मला वाटतं या शर्ती संपूर्ण मुंबईमध्ये मैत्रीपूर्वकच शर्ती होतील आणि भांडणाचा कुठेही विषय होणार नाही. ना कुठं ना भांडणं आपली कमीच झाल्यात. ज्यानं नक्कीच. बघायला गेलं ना, आपली संघटना खूप खंबीर एकदम गाडा मालकांच्या पाठीशी उभी असतो आणि ते म्हणजे काम करून सुद्धा दाखवतं की तुम्हाला नेहमी गाडा मालकांना एक उद्देश देत असतो की भांडणं मित्रांनो करू नका, जेणेकरून कसं आपला हा खेळ
वारंवार वडिलांपासून टिकून ठेवलेला आहे, आता याच्या पुढे पण आपल्याला टिकवायचा आहे, तर कसा हा वारसा टिकवायचा आपण मग? नक्कीच मी पहिला आभार मानेन आपल्या अध्यक्ष माली साहेबांचा, की ज्यांनी आज खूप हौशे-नौशेने खेळ आपला मुंबईमध्ये खेळला जातो आणि प्रत्येक मीटिंगला ते नेहमी नेहमी सांगत असतात, की शर्यत करता वेळेस तुम्ही मैत्रीपूर्वक करा आणि वाद होत असेल तर मोठी माणसांना मधून टाकून कुठेतरी वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपण ज्या कोविड काळामध्ये ज्या बंदी पडलेल्या शर्ती एक-एक कोणाकोणाचे पाया परत राहिले नाही. प्रत्येकाचे पाया पडून अधिकाऱ्यांचे त्या आपण शर्ती चालू केल्यात आणि त्या शर्ती कुठेतरी बंद पडू नये. तर जे ते सांगतात त्यांच्यासारखे जर प्रत्येकाने जर त्यांचा जर आदर्श घेतला, ते सांगतात की तुम्ही कुठेतरी भांडण करू नका आणि हाच प्रत्येकाने जर विचार केला तर खरंच आपला हा बैलगाडा शर्यती क्षेत्र पुढे जाण्यात कुठे मागे ठरणार नाही. आपलं नाव पण ना या रायफल मुलं खूप चर्चेत आहे. नक्कीच. आज मला बऱ्याच ठिकाणी माझ्या मृदुलला एन.डी. पाटील या नावाने ओळखत होते. पण आज मी मोठ्या मनाने सांगेल, की माझं नाव जो आता मला जो ओळखला जाईल रायफलचा मालक म्हणून ओळखला जाईल. एन.डी. पाटीलचा रायफल कोण बोलत नाही. रायफलचा मालक एन.डी. पाटील असं बोलतात. म्हणजे आज मला माझी ओळख जी आता जास्ती महाराष्ट्रामध्ये झाली ती रायफल मुळे झाली. कुठं ना कुठं ना एक बैल आपल्या दावणीला आला ना, आपलं संबंध पण जुडतात, नक्कीच. त्याच्याने आपली मैत्री जुडतं आणि एक घरात मध्ये आपलं एक वातावरण पण चांगलं निर्माण होतंय. नक्कीच. खरं सांगायचं म्हणजे आता आमच्या घरामध्ये खूप पहिला बाबा असताना आम्ही म्हणजे शर्तीचे नाही पण आमच्याकडे बैल खूप असायचे. परंतु हे बाबांचे वारसा जपता आम्ही हे बैलांचा आमचे दादा मोठे बंधू यांनी केला होता. आता त्याच्यानंतर आता आम्ही चालवलंय जरा थोडं आम्ही चालू ठेवलंय. बघूया जेवढा जमेल तेवढा करूया. आनंद घेत राहिलो आम्ही. आजचा हा मैदान भरवलाय पिसरीचा, खूप सुंदर ते मैदान दरवेळेला भरवतात, आज पण तसंच भरवलंय, काय सांगाल त्यांच्याविषयी? नक्कीच. हा पिसावरे मैदान खूप म्हणजे जरी नावानेच मैदान आहे हा पिसावरे. कारण मागील पहिला मैदान ज्यावेळेस गेला होता पहिल्यांदाच त्यांनी. तर त्यावेळेस खरोखर सांगतो तुम्हाला पिसारवे ते सिद्धी करवल्यापर्यंत टेम्पोची लाईन होती. तसे पिसारवे तर रोंजनपर्यंत अशा टेम्पोची लाईन लागली होती. एवढे प्रेक्षक वर्ग आणि गाडा मालक आलं होतं. तर एवढ्या मोठ्या त्या मैदानाचा वैशिष्ट्य म्हणजे की त्या पहिल्या मैदानाचाच प्रत्येकाने आदर्श घेऊन आज प्रत्येक मैदानाला आपल्या बैलगाडा इथे घेऊन येतात. संपूर्ण महाराष्ट्रातील असेल किंवा मुंबईमध्ये असेल सगळे बैलगाडा आपले पिसारे मैदानाला घेऊन येतात. आपला रायफल ना त्या दिवशी एक पारंपरिक मैदानात म्हणजे बोनिवली पाठीमध्ये पण गेलता, तर मला वाटतं तिची काही जमली नाही शर्यत त्याची. नाही जमली होती शर्यती. आपली शर्यत गेली तिथे पडली काही कारणास्तव आमची मुलं गाडी गेली तिथे. परंतु आहे काही चुक्या होतात आणि जरी आपले वासराकडून झाले तर आपण पण एवढं काही म्हटलं की देव नाही की आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. काही गोष्टी आम्हाला न कळल्यामुळे आमची ती थोडीशी झाली गलती आणि ती गलती माझ्या रायफलला भोगायला आली. नक्कीच, पण आज नक्कीच एक अपेक्षा असेल प्रेक्षकांना की हां. रायफलचा गुलाल व्हावा. हो नक्कीच. मला पण वाटतं की आमच्या रायफलचा गुलाल व्हावा आणि आमचे दादा ग्रुप आणि माझ्या पहिरेकरांना गुलाल मिळावा ही मी आशा बाळगतो. किती जण आज आलेल्या सोबत? आमच्याकडे आता माझ्याकडे जवळजवळ 10-20 लोक हल्ली आहेत. पण संपूर्णांचा कॉल येतो गावातून संपूर्ण गावातील असतील किंवा इतर मित्र आले असतील, की दादा कितीपर्यंत किती वाजेपर्यंत आपला शर्यत होईल? तर मी नेहमी मिनिमम सांगितलं 2 वाजेपर्यंत आम्ही टायमिंग दिले. कारण की आज आपल्या 13 तारखेच्या खूप ठिकाणी हळदी कार्यक्रम आहे, समारंभ आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला मलाच नव्हे तर प्रत्येकाला हळदीला जाणं हे शक्य होईल तेवढे लवकर जायचा प्रयत्न करणार आहे. तर मला वाटतं जी शर्यत आहे ती आमची 2च्या आतमध्ये होईल तेही बरे आहे. नक्कीच गाडा मालकांनी एक आदर्श घेऊन आज लवकरच शर्यती संपवावा, कारण कुठं ना कुठं कार्यक्रम असल्यामुळं आयोजकांना पण भरपूर सारे कार्यक्रम असतात. नक्कीच. तर चला जास्त वेळ नाही घेत, कारण भरपूर जणांचा आता तुमचा इथं एक ग्रुप आहे हां. आणि असाच हा ग्रुप तुमच्या पाठीशी राहतं नेहमी. रायफलचा पण आज नियोजन खूप चांगला दिसतोय तुमचा हां. आणि या आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला माझ्या चॅनल करून खूप खूप शुभेच्छा असतील. थँक यू.